नमस्कार करते हैं। हाँ शेफाली, स्टाफ आपला स्टाफ आहे सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. यस. तेव्हा निघालेत माझे 500 करोड. बोल जोरात बोलते इथे. अगं जाऊन पाया कसली पडलीस? अगं तशी पद्धत आहे आमच्यात. खरंच यार कसला चार्मिंग आहे ना माझा मिस्टर समीर चौधरी. ते चौधरी नाही आहेत, चौधरी आहेत. Whatever. ह्या काय अवतार करून ठेवलाय? संस्कारी बहू आला. तू जशी आहेस ना तशी छान दिसतेस. उगाच हे अति होतं. खरंच हम्म मग बदलू. ओके. या बोनसच्या फाईलमध्ये इतके घोटाळे काय आहेत घारतोंडे? दरवर्षी नियमितपणे हेड ऑफिस मधनं सगळ्यांसाठी बोनस रिलीज केला जातो. मग तो एम्प्लॉईज पर्यंत पोहोचला की नाही याचं कन्फ्युजन काय? हे सगळे आकडे एवढे वेरी का होत आहेत? बोला. सरांना उत्तर हवी. बोला. ते 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 मी मी अहो काय बोला ना, एक्सप्लेन करा. अकाउंट्स डिपार्टमेंटला विचारतो. त्या फाईल मध्ये ही अकाउंटची फाईल. बोला. आपल्या संपूर्ण एम्पायर मधली ही सगळ्यात छोटी कंपनी, त्यात एवढा मोठा घोटाळा. संपूर्ण एम्पायरच्या ताब्यात दिलं तर काय होईल? काहीतरी उत्तर शोधणं खूप सोपं असतं. उत्तर आपल्या समोर असतं. तुम्ही त्या फाईलमध्ये कशाला अडकलाय? चला. सर काही हवंय का सर? मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. कंपनी दरवर्षी बोनस जाहीर करते. तो बोनस तुम्हाला वेळोवेळी मिळतो का? अरे इतका सोपा प्रश्न विचारला मी, उत्तर द्यायला एवढा वेळ का घेताय? बोला. मला असं वाटतं या बाबतीत कोणी काहीच बोलणार नाही, पण मला बोलायचंय सर. बोला. गणपती बाप्पा मोरया. सर तुम्ही हा प्रश्न विचारला त्यासाठी थँक्यू सर. खरं सांगू तर दिवसातनं 9 ते 10 तास आम्ही इथेच असतो सर, या ऑफिसमध्ये. हे ऑफिस आमचं एक कुटुंब आहे सर. आणि फक्त बोनससाठी नाही सर, तर आम्ही या ऑफिसवर मनापासून प्रेम करतो, प्रामाणिकपणे काम करतो सर. आजवर तुम्हीही आमच्यावर खूप प्रेम केलंय. गेले 2 वर्ष लॉकडाऊन होता. त्या काळातही कंपनीला झालेल्या तोट्याबद्दल तुम्हाला माहीत असूनही एकाही माणसाला तुम्ही कामावरनं काढून टाकलं नाही सर. इनफॅक्ट सगळ्यांना घर बसल्या प्रत्येक महिन्याचा पूर्ण पगार मिळाला सर. जबाबदारी झिडकारून हात झटकून मोकळं होता आलं असतं सर तुम्हाला, पण तुम्ही तसं नाही केलं सर. बोनस मिळाला का पण? नाही सर. गेली 3 वर्ष पेपरवर आम्हाला बोनस दिला जातोय सर,
पण तो कधीच आमच्या अकाउंटला जमा झाला नाही सर. आणि आत्ताची परिस्थिती पाहता आम्हाला त्याची अपेक्षा पण नाहीये सर. आम्हाला तुम्ही या कंपनीनं आईसारखा जीव लावला, मुलासारखं जपलं, खूप काळजी घेतली आणि हाच आमचा बोनस आहे सर. थँक्यू. बसा बसा, सगळं बसा. कसं ना हे सगळं काय चाललंय आपल्या ऑफिसमध्ये. वाव, किती प्रामाणिकपणे खरं खरं बोललीस ग तू. काय होतं ना, ह्या गोष्टी ना आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत ना, म्हणून सगळा घोळ होतो. गुड, थँक्यू. जा जा कामाला लागा. लाज नाही वाटत? लाज वाटत नाही असं वागायला? हा, त्या विश्वासाने एवढी मोठी कामं सोपवली, लाखो रुपयांचे व्यवहार तुम्हाला करायला दिले, त्याची मुभा दिली, तरी असे वागलात. कंपनीचं नाव खराब करताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? 3 वर्ष असं वागताय. चालते वा मॅडम, गेट आउट. हाऊ डेअर ही. तू कशाला हात उचललास काकू? अरे एवढी मोठी चूक केली त्यांनी, आपल्या लोकांचा बोनस खाल्ला. आय नो त्यांनी चूक केली आहे, पण त्यांनी चूक कबूलही केली आहे ना. मला असं वाटतं की आपण यावेळी त्याला माफ करू. नाही नाही यश, या अशा लोकांना ना कधीच माफ करायचं नसतं. आय अग्री, पण यावेळी आपण त्याला माफ करूया दिस टाइम. नाही नाही, मला शक्य नाही. प्लीज काकू, प्लीज. तू सांगतोयस म्हणून एकदा बोलून बघते त्याच्याशी. थँक्यू. पप्पा, मी बोलून बघते. थँक्यू काकू. तू म्हणतोयस म्हणून. आय नो. ही इथं कशी आली? कोणी बोलवलं होतं हिला? नाही, मी नाही. मग कशी काय आली? आणि हे जे तू माफ केलं ना, ते अत्यंत चुकीचं आहे. अशा लोकांना ठेचलंच पाहिजे, लक्षात ठेव. मलाही पटतंय आजोबा काय म्हणतायत. मला वाटतं उगाच त्याला चान्स द्यायला नको होता. इट्स नॉट अबाउट चान्स, इट्स बिझनेस. हा माणूस बाहेर जाणार, 4 चौघांना सांगणार कंपनीत काय घोळ होत आहे. त्यापेक्षा मला असं वाटतं जो काय मॅटर आहे आपण आतल्यात सॉल्व्ह करूया. ओके, नाव एक्सक्यूज मी. थँक्यू. जरा जागा बनव इकडे. शाबास, ते दे. कुठे निघालायस? पुढे म्हणजे तुम्ही म्हणालात ना, हा तुमचा नातू, मी त्याचा मित्र. मग नातू बसेल बॉसच्या खुर्चीवर, मी बसीन बाहेर इतरांसारखा. एक्सक्यूज मी. हॅलो. हेलो, दिस इज हाउ इट्स गोइंग टू बी. टेक इट और लीव इट. ओके, बाय बाय. ठीक है, हमारी बिल्ली हमको में आओ. माझी तुझी रे